महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला कडक शब्दात फटकारलाय। आरक्षणाची एकूण 50% मर्यादा ओलांडू नका असा इशारा न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांच्या खंडपीठाने दिलाय। न्यायालयाच्या अधिकारांची परीक्षा घेऊ नका, 50% मर्यादा ओलांडता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय। कोर्टात नेमकं काय घडलेलं आहे या संदर्भात बघूयात। बांठी आयोगाच्या अहवालापूर्वीच्या परिस्थितीनुसारच महाराष्ट्रामध्ये निवडणुका होऊ शकतात असं कोर्टाने म्हटलं। ओबीसी श्रेणीमध्ये 27% आरक्षण देण्याची आयोगाच्या अहवालात शिफारस असल्याचं कोर्टाने नमूद केलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 70% आरक्षण दिल्याचा आरोप याचिकेतून केला गेला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 50% मर्यादेपेक्षा जास्त आरक्षण देऊ नका असं कोर्टाने म्हटलं। बांठी आयोगाच्या शिफारसीनुसार निवडणुका होऊ लागल्या तर हे सारे प्रकरणच निरर्थक ठरेल असंही कोर्टाने सांगितलं। घटनापीठाच्या आदेशावरून आदेश देण्यासाठी आम्हाला विनंती करू नका असंही कोर्ट म्हणाले। तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये आरक्षण 50%च्या पुढे जाण्याची शक्यता आहे बघूया। गडचिरोली, हिंगोली, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, नांदेड, नाशिक, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आरक्षण 50%च्या पुढे जाऊ शकतं। वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा 50%च्या पुढे आरक्षण जाण्याची शक्यता आहे। कोर्टाच्या लक्षात आलं की त्यांची जी ऑर्डर आहे 6/5/2025 ची ती मिसरीड केली जाते। जसं मी सकाळी सांगितलं की तिचा चुकीचा अर्थ लावून तिचं इम्प्लिमेंटेशन केलं जात आहे। तर ते कोर्टाने एक्सप्रेस केलं। कोर्टाने ते 2 दिवसांनी म्हणजे 19ला ठेवलंय। आणि युक्तिवादाचा सेंटर पॉईंट तोच होता की जे 50%ची लिमिट एक्सीड होतीये ती चुकीच्या पद्धतीने होते। कारण अगोदर के कृष्णमूर्तीचं कॉन्स्टिट्यूशन बेंच जजमेंट आहे आणि विकास गवळींचं जे ट्रिपल टेस्टचं जजमेंट आहे तर त्याचं व्हायलेशन होत आहे। तर ह्या भोवती युक्तिवाद होता आणि कोर्टाचे ते प्रायमा फेसी लक्षात आलं की हे चुकीच्या पद्धतीने इंटरप्रिट करतात ती ऑर्डर आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करतात। कोर्टाने आज एक्सप्रेस केलं ओरली की तुम्ही इलेक्शन घ्यायचं तुम्ही घेऊ शकता, पण फक्त ती 50%ची लिमिट ब्रीच करू नका। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। शिवाजी, निवडणूक आयोगाने केलेल्या चुकीच्या इंटरप्रिटेशनमुळे किंवा निकालाचा चुकीचा अर्थ लागल्यामुळे या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या। अलीकडच्या काळात निवडणूक आयोगाबद्दल अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतात, त्यातील हे एक प्रकरण म्हणावं लागेल। निवडणूक आयोगाने 50%च्या वर अनेक ठिकाणी जिल्हा परिषदांमध्ये जे आरक्षण आहे ते वरती गेल्याचं पाहायला मिळालेलं आहे। आता या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयाकडनं निर्देश देण्यात आलेला आहे की 50%च्या वरती जाता कामा नये। जे आता साधारण 10 ते 11 जिल्हा परिषदा आहेत त्या ठिकाणी आदिवासी आणि दलित समाजाचं मिळून असं आरक्षण जे SC STचं आहे ते 50%च्या किंवा 40% होतं, त्या ठिकाणी 27% आरक्षण ओबीसीचं जोडल्यानंतर ते 50%चं जातं। त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता निवडणूक आयोगाला स्वतःच्या निवडणूक वेळापत्रकामध्ये बदल केल्याशिवाय पर्याय दिसत नाहीये सध्या तरी। त्यामुळं आता या सगळ्या प्रकरणावरती उद्या सुनावणी होणार आहे। त्या उद्याच्या सुनावणीमध्ये निवडणूक आयोग आपली काय भूमिका घेतो हे महत्वाचं आहे। सध्या तरी ज्या पद्धतीने कोर्टाने निर्देश दिलेले आहेत त्यामध्ये हे पाहायला मिळते की निवडणुका ज्या साधारणपणे 50%ची मर्यादा ज्या ज्या भागामध्ये ओलांडलेली आहे त्या भागामध्ये वेळापत्रकात बदल करायला लागेल। निश्चित शिवाजी, आणखी एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते, त्या संदर्भातले सुद्धा तपशील तुमचे।